एक महत्त्वाची बातमी। गेले 4 दिवस सुरू असलेला मार्चचा संप मिटण्याची चिन्ह धुसर दिसतायत, कारण उच्च न्यायालयाच्या लेखी आदेशानंतर देखील मार्डनं निवासी डॉक्टरांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन केलंय। गेल्या 4 दिवसांपासून संपावरती असलेल्या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा झापलेलं आहे आणि सुरक्षेची हमी देत कामावरती रुजू होण्याचे आदेश दिले होते। मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावरती रुजू होणार नाही अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतलेली होती। त्यामुळे आता लेखी आदेश आश्वासनानंतर देखील आज डॉक्टर संप मागे घेणार का हे बघावं लागेल। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आता वेदांत, आता मार्डनं देखील आवाहन केलेलं आहे डॉक्टरांना की त्यांनी कामावरती रुजू व्हावं। आज ते कामावरती रुजू होण्याची शक्यता कितपत आहे? रेश्मा, काल जे आवाहन केलं होतं मार्डने की कामावर रुजू व्हावा आणि संप जो आहे तो मागे घ्यावा, मात्र निवासी डॉक्टर आजही एकही जण इथे कामावर रुजू झालेला नाहीये। काल रात्री काही निवासी डॉक्टरांशी माझी चर्चा झाली। त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत प्रत्यक्षात ज्या सुरक्षेच्या सुविधा आहेत त्या जोपर्यंत दिल्या जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही। तर काही निवासी डॉक्टरांचं असं मत आहे की जोपर्यंत आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहेत आणि आमची एक मीटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही जे आहे ते कामावर रुजू होणार नाहीत। खरं तर मार्डचं असं मत होतं की जोपर्यंत हायकोर्टाकडून लेखी आम्हाला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही। पण काल हायकोर्टानं ऑर्डर दिली, त्यानंतर मार्डने असं सांगितलं की कामावर रुजू व्हावं। पण तरीही आजही जो संप आहे सर्व निवासी डॉक्टरांचा तो सुरू आहे। रेश्मा, निश्चित वेदांत, एकीकडे सरकारकडून लेखी आश्वासन देऊ असं बोललं जात आहे, हायकोर्टाकडून तंबी दिली जाते, मार्डकडून आता आवाहन केलेलं आहे, तरी देखील डॉक्टरांचा आडमुठेपणा आहे तो कायम असल्याचं दिसतंय। वेदांत, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।